श्री रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कोमर्स वर्ल्ड चॅनलमध्ये. आज आपण भेट देणार आहोत श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र श्री बाळूमामा मंदिर, आदमापूर, कोल्हापूर. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातून हजारो भाविक इथे श्रद्धेने दर्शनासाठी येतात. हे मंदिर शांत, स्वच्छ आणि निसर्गमय परिसरात वसलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मनाला प्रसन्न करणारा आहे आणि इथे आल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक शांती अनुभवायला मिळते. श्री बाळूमामा हे सामान्य जनतेसाठी देव समान होते. गरीब, दुःखी, शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. बाळूमामांचा संदेश खूप सोपा होता. साधं जगा, प्रामाणिक राहा आणि एकमेकांची मदत करा. त्यांनी कधीही मोठे प्रवचन दिले नाहीत, पण त्यांच्या कृती स्वतःच उपदेश करत. मंदिराचा परिसर बघाल तर खूपच छान आणि मन प्रसन्न करणारा आहे. खूपच भव्य असा मंदिराचा परिसर आहे. बाळूमामा फक्त संत नव्हते, ते सामान्य माणसासाठी देव समान होते. त्यांचं आयुष्य साधेपणा, त्याग आणि करुणेचं जिवंत उदाहरण होतं. ते कधीही भौतिक सुखाच्या मागे धावले नाहीत. त्यांना ना ऐश्वर्य हवं होतं ना प्रसिद्धी. त्यांना फक्त लोकांच्या दुःखात साथ द्यायची होती. त्यांना योग्य मार्ग दाखवायचा होता. ते कमी बोलत, पण जे बोलत ते मनाला भिडणारं असायचं. त्यांचा दिवस प्रार्थना, ध्यान आणि लोकसेवेत जायचा. बाळूमामांचं शेतकऱ्यांशी खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. ते स्वतः शेतकऱ्यांसोबत शेतीचं काम करत असत. त्यांच्या अडचणी समजून घेत, त्यांना धीर देत. म्हणूनच आजही शेतकरी वर्ग बाळूमामांना आपला आधार मानतो. बाळूमामांनी कधीच कोणालाही रिकाम्या हाताने पाठवलं नाही. कोणी भुकेला आला तर अन्न दिलं, कोणी दुःखी आला तर त्याला आधार दिला, कोणी निराश आला तर त्याला आशा दिली. त्यांचं म्हणणं होतं, माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा. आजचं आदमापुरातील मंदिर हे बाळूमामाच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. इथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कोणी नवस मागायला, कोणी आभार मानायला, तर कोणी भक्त मनाची शांती मिळवायला येतो. बघा, खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. बाळूमामाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इथे बघा आजूबाजूचा परिसर फिरलो आहोत. खूपच छान असा हा परिसर आहे. छोटी छोटी दुकानं आहेत इथे, पण खूप सारी दुकानं आहेत.
इथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद दिला जातो. हा प्रसाद अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने तयार केला जातो. प्रसादाचा स्वाद जितका साधा तितकाच तो मनाला समाधान देणारा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची सेवा, शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था आणि स्वच्छता हे सगळं खरंच कौतुकास्पद आहे. आजचं आदमापूरचं बाळूमामाचं मंदिर फक्त एक मंदिर नाही, ते एक आशेचं, श्रद्धेचं आणि शांततेचं केंद्र आहे. जर तुम्ही आयुष्यात कधी थकलेले, निराश किंवा अस्वस्थ वाटत असाल तर इथे येऊन एकदा मनापासून बाळूमामांना आठवण करा. तुम्हाला नक्कीच आत्मशांती मिळेल. जय श्री बाळूमामा.